नाही ग, नाही तसं नाहीये. हे बघ ना, काय काय म्हणतायत गुरुमा, नीट लक्ष दे ना तू. ताई ताई काय आहे, किती वेळा सांगायचं त्यांनी? कशावर गाणं आहे? ताक टिक ताक ताक आहे. ताक असं गेलं, असं सांडणार नाही का खाली? हात सरळ पाहिजे ना बाळा तुझा, असं पाहिजे की नाही मला सांग. हा हे बघा, ताक घे, हे बघ असं, अशी असतील तू, ताक घे दूध घे दही, ताक घे दूध घे दही, आहे की नाही? आणि ताक घे दूध घे दुग्ध आलंय, असं एवढं आहे ते. गपलं सुंदरलंय. काय बोलताय काका तुम्ही? नाही, हिला ते- दिगदा दिगदिग थई म्हणते की नाही मी. हा, असं- ताक दही कुठून आलं? नाही, तुम्ही आम्हाला- शांत बसा ना प्लीज. नाही, हिला फोकस नाही होती. मग तुम्ही या शिकवा. नाही मी नाही बाबा, नाही, मी शिकवा ना. नाही बाबा, तुम्ही आहात मला. हिचं ना, तिला ना असं दामटून सांगितल्याशिवाय होत नाही हो. तिला जरा कान बिन पकडा जरा. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिगदिग थई, दिगदा दिगदिग थई, दिगदा दिगदिग थई. हा हात वर, हे बघ. हा हा प्रॉब्लेम समेला ये ना ग. हे काय नंतर कुठे ऍडजस्टमेंट करते? हा तिच्यातला मिथून काढा आधी तुम्ही. हे जे आहे ना ऍडजस्टमेंट, हा काढा तुम्ही. ऍडजस्ट करते ती. असं काही नाही अगं करत. बाळा, हे असं लँड झाल्यानंतर हे असं आहे ना, हे एवढं सोपं आहे की नाही? तुम्ही शिकवा ना काका. मग मी नाही शिकवत आहे, तुमचं काम बाबा, माझं मी काय? करते ना. हे आमची आहे ना, तिला जरा नीट समजू मग मला. तुम्ही घरी घेऊन जा आणि शिकवा. एवढं काय? माझं काय, असं काय? चला वान डायरेक्ट ये ना अशी. लक्ष दे ना. कसं नाही कळत का तुला? बाबा बाहेर जायला हवेत का? हो हो खरं तर काका नाही नाही जाता का नाही, मी तुम्ही? बसतो. माझं कसलं, मी आपला उत्साह वाढवतो तिचा. नीट कर बा. हा बाळा, बघून ठेवा आणि घरी जाऊन सांगा. या आयुष्यात या 1 गोष्टी असतात 2 एकदा. हा हो कर. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिगदिग थई, दिगदा दिगदिग थई, दिगदा दिगदिग थई. नमस्कार मंडळी. नैराश्याच्या आक्रमणावर मनोरंजनाचं क्षेपणास्त्र घेऊन प्रत्युत्तर द्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलीला कथ्थकच्या क्लासला घेऊन. बघूया तिकडे काय गंमत घडतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या विनोदवीरांचं. चला हे चला. तीन तीन ना आमद करायचा आहे. पढंत आधी दिन्ना दिन धिन्ना. चला. धातक धुंगा धागे घेती घेता धा धिंता धित्ता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्तत थै ततै ततै थै थै तत्त तत्तत्ता तत्तत्ता तत्तद्धा. निंदा. चला वा वा वा. एक आवर्तन. ना दिन धिन्ना. चला. धातक तुंगा ता घेती घेता धा तित्ता धित्ता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्तत थै ततै ततै थै थै तत्त तत्तद्धा तत्तद्धा तत्तद्धा. चला. माझं कुठे आलंय बघ. परत करायचंय. माझंही अजिबात थांबायचं नाहीये. 50 वेळा करायचंय. चला ना. ताई 50 वेळा. काय दुखतोय? कुठला पाय दुखतोय? उजवा. तो घरी ठेवून यायचा मग. ताई अर्धी बोट घेऊन आली ही. असं बोलतात. काय सांगितलंय तुम्हाला? दुखणारे अवयव घेऊन यायचे नाहीत क्लासला. क्लासला येताना अवयव कसे हवेत? उत्फुल्लित. कारण जर चित्तवृत्ती प्रफुल्लित ठेवायची असेल तर अवयव उत्फुल्लित असायलाच पाहिजेत. व्हेरी गुड. फक्त पाठांतर नाही करायचं, ते करायचं. नीट डान्स करायचा. कळलंय का? हो ताई. चला मग. हो ताई. ना दिन धिन ना. नमस्कार. नमस्कार. माफ करा. चालू ठेवा, चालू ठेवा. नमस्कार, मी नामजोशी. बरं. हे चोपल्या वरण भात कर आपणच का? मेखला वडनेरकर नाव आहे व माझं. मेखला वडनेरकर. नमस्कार, मी नामजोशी. अच्छा, नाम मात्र जोशी का? नाही नाही, नामजोशी. कळलं कसं वाटतं? चला काय? मी फडके विद्यालयात नोकरीला होतो बरं. आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला होतो तिकडे. हा, तिथून रिटायर्ड झालो आता. मग आता डान्स शिकायचा आहे का तुम्हाला? नाही 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 नाही, मी प्रियाचा बाबा. प्रियाचा बाबा. प्रिया कुठे आहे? प्रिया ही, अरे प्रिया, कुठे ती? ये बाळ ये. कधीही वेळेत येऊ नका. सॉरी सॉरी बाबा, गाडी तू रस्त्यात लावून आला. तुम्ही टिकली कुठे आहे? आहे आहे आहे. काहीही वेळेत करायचं नाही. काहीही शिकवलेलं नीट करायचं नाही. चला. सॉरी सॉरी. कितीचा क्लास होता?
किती उशीर झालाय आपल्याला कधी शिकणार आहेस तू नाही म्हणजे ही म्हणत होती बरं का सकाळपासून आम्हाला लवकर जायचंय वंडेरकर ताई आहेत त्या ओरडतील म्हणून पण मी म्हटलं काय मी एकदा आलो की मग माझंच इम्प्रेशन एवढं पडतं की समोरचा पाघळतोच. बाबा जा आता. होय होय ठीक आहे मग आता आम्ही क्लास होय होय किती वेळ लागेल तुम्हाला इकडे? तासभराचा क्लास असतो अरे मग मी थांबतो इकडेच तबल्यावर बसतो मी. तुम्हाला येतो का तबला नाही तबला नाही येत बाजूला बसतो टाळबिळ घेऊन असेल तर बसतो नाही तिकडे. टाळवी काही वाजवायची नसते तुम्ही इथे बसा अरे इथे बसू ना. प्रॅक्टिस आहे ना आज चालेल फक्त. चालेल चालेल हा रे बसा तुम्ही. माझ्याही मनात होतं काही नाचकाम काय करताय ते बघूया जरा. नृत्य शाळा आहे ही हा नृत्य शाळा हो बाबा, नृत्यशाळा हा हो 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 आहे बसतो काय हरकत नाहीये हा हा चला ताई नाही, एक जरा विनंती होती आमची जी ही आहे ना ही प्रिया तिला जरा नाचे मयुरी करा. लय नाही हो अंगात तिच्या चालायला लागले की फटाक फटाक अशी चालते होती तिच्यातनं काहीतरी एक लय आणा नाचे मयुरी करा जरा तिला. सगळ्यांच्या अंगात नसतं असं होय, लहान येईल ना पण बरं करते हो 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 चांगलं करते कर ग प्रिया नीट कर. हा, चला. ते काय, आमचं हिचं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का लहानपणापासून ना ती अशी मुलांमध्ये वाढलेली आहे हो. हिचं नाव काय मी ठेवलं प्रियदर्शनी. हिला मित्र काय हाक मारतात ए दर्शा ही जाते लगेच खाली खेळायला. बाबा बाबा हा प्रॉब्लेम आहे ना थांब हे बघा आता कसं बघा ना जा म्हणून बॉडी लँग्वेज बघा ही कुठली बॉडी लँग्वेज आहे जा म्हटल्यावर जा असं काहीतरी करायला पाहिजे की नाही बाई येईल अंगात नाही हो. येईल ग्रेस तिच्यात ना मित्रांबरोबर सुद्धा गेम कुठले खेळते कबड्डी खेळते कॅरम खेळतात बघा ते लाईट बीट लावून तसे गेम खेळते हो. काय प्रॉब्लेम आहे नाही, प्रॉब्लेमचा प्रश्न आता गेल्या वर्षी आमच्या सोसायटीत कार्यक्रम होता मुली होत्या त्यांनी कुठल्या गाण्यावर नाच केला डोळा रे डोळारा बाबा हे गाणंच नाहीये. आहे हे डोळा रे डोळा हा गाणं या गाण्यावर त्यांनी डान्स केला. हिने कुठल्या गाण्यावर डान्स केला जिळे रे आयो जिळे रे हेमंत बिरजे टार्झन मधलं. आता कसं वाटलं असेल मला सांगा बघू. तिला आवडतं ते तुम्ही करू द्या तुम्ही फोर्स करू नका नाही फोर्सचा प्रश्न नाही गेल्या वर्षी सुद्धा तिने तेच केलं. सगळ्या मुलींनी इतर डान्सवर केलेला होता काहीतरी नृत्यावर ही एकटी गेली आणि हम काळे हे तो काय हुआ डुळाले हे ह्याच्यावर काम केलं. काय प्रॉब्लेम आहे मग गाणं तर चांगलं आहे ना असं नाही म्हणत आहे मी कसं होतंय लुंगी अशी नेसते आणि अशी मिशी लावून मेहमूद झाली होती. बिंदू हो हेलन हो मेहमूद नको ना हो हरकत नाही. आता तिच्यात मी ग्रेस आणते तुम्ही बसा अशी बसते हो घरात तुम्हाला सांगतो हे बा अशी बसते. ऐका ना क्लासचा वेळ वाया जातो काय होत आहे ना हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून का मी थांबलोय खरं हरकत नाही. आता तिच्या आईवर गेलेली आहे ती तुम्हाला सांगतो. ती आई आहे ना मल्लखांब वगैरे खेळणारी आहे. खरं सांग पाहुणे घरी आले की स्वागत आहे असं करत नाही क्या भिडू कैसा आहे असं नाही काय करताय तू? माफ करा मी हे केलं माफ करा मला पण असं ते करते हो. तिच्यातनं ती नाचे मयुरी आणा. ऐका ना आपण गप्पा मारायला नंतर होय. भेटूया बिजली आली पाहिजे एवढं बसा लक्षात तुम्ही. ठेवा. Thank काय you. आहे ना तिच्या बसा. मनात बसा थँक्यू चला सॉरी हरकत नाही चला चक्रा करूया कालच शिकलोय ना हो, हो. 5 पायांच्या चक्रा चला हा. दिगदा दिग दिग थै 1 2 3 स्टार्ट दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा का बसे नो मी काहीतरी करते ना इथे मला वाटलं उभ्या आहात म्हणून म्हटलं. डान्स शिकवते ना मी ठीक आहे, ठीक आहे. काय काका तुम्ही असं चला दिगदा 1 2 3 स्टार्ट दिगदा दिग दिग थै दिग असे हात सांगितले कारंज सांगितलंय हाताचं कारंज करायला सांगितलंय का स्ट्रेट हात पाहिजेत हो की नाही असे सांगितलेत का मी एनर्जी कुठे आहे हातातली बोटांमधनं एनर्जी बाहेर गेली पाहिजे हे काय मी असं करून दाखवतेय का तिगदा दिग दिग थै तिगदा दिग दिग थै तिगदा दिग दिग थै यात काय आहे ना कळण्यासारखं सॉरी 1 2 3 स्टार्ट दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै नाही ग नाही तसं नाहीये हे बघ ना काय काय म्हणतायत गुरुमा नीट लक्ष दे ना तू. ताई काय आहे किती वेळा सांगायचं त्यांनी कशावर गाणं आहे ताक टिक ताक ताक आहे ताक असं गेलं असं सांडणार नाही का खाली हात सरळ पाहिजे ना वाळा तुझा असं पाहिजे की नाही मला सांग. हा हे बघा ताक घे हे बघा अशी असतील तू ताक घे दूध घे दही ताक घे दूध घे दही आहे की नाही आणि ताक घे दूध घे दुग्धालय असं एवढं आहे ते. गप्पला सुद्धा काय बोलताय काका तुम्ही नाही, हिला ते- दिगदा दिग दिग थई म्हणते की नाही मी हा, असं- ताक दही कुठून आलं नाही, तुम्ही आम्हाला- शांत बसा ना प्लीज हिचा फोकस नाही होती मग तुम्ही या शिकवा. नाही मी नाही बाबा नाही, मी शिकवा ना. नाही बाबा तुम्ही आहात मला हिचं ना तिला ना असं दामटून सांगितल्याशिवाय होत नाही हो तिला जरा कान बिन पकडा जरा 1 2 3 स्टार्ट दिगदा दिग दिग थई दिगदा दिग दिग थई दिगदा दिग दिग थई हा हात वर हे बघ हाय हा प्रॉब्लेम
समेला ये ना ग, हे काय नंतर कुठे ऍडजस्टमेंट करते. हा तिच्यातला मिथून काढा आधी तुम्ही. हे जे आहे ना ऍडजस्टमेंट हा काढा तुम्ही. ऍडजस्ट करते ती, असं काही नाही अगं करत. बाळा हे असं लँड झाल्यानंतर हे असं आहे ना, हे एवढं सोपं आहे की नाही. तुम्ही शिकवा ना काका. मग मी नाही शिकवत आहे, तुमचं काम बाबा, माझं मी काय. करते ना. ही आमची आहे ना, तिला जरा नीट समजव मग मला. तुम्ही घरी घेऊन जा आणि शिकवा. एवढं काय. माझं काय असं काय. चला वान डायरेक्ट ये ना अशी. हा. दे ना. कसं नाही कळत का तुला? बाबा बाहेर जायला हवेत का? हो खरं तर काका नाही नाही जाता का नाही, मी तुम्ही? मी बसतो माझं कसलं, मी आपला उत्साह वाढवतो तिचा. नीट कर हा बाळा. बघून ठेवा आणि घरी जाऊन सांगा. हा, या आयुष्यात या 1, गोष्टी असतात 2. एकदा. हा हो कर. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै, दिगदा दिग दिग थै, दिगदा दिग दिग थै. चला नीट करा आता. 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै, दिगदा. सांगितलाय हात तर इथे करायचा, जिथे इथे सांगितला इथे करायचा. काहीतरी कथक म्हणजे काय? कथा कहे सो कथक कहावे. वा वा वा, वाक्य लिहून घेतो. फारच छान. तिच्याकडे आहेत नोट्स, घरी जाऊन लिहून घ्या. हा, ते मी दिलेलं आहे सगळं तिला. सगळं आहे. नीट नीट. जो कथा सांगतो त्याला कथक म्हणतात. तुमच्या हातांमधनं काहीतरी कथा निघाली पाहिजे, गोष्ट सांगितली पाहिजे की हे घ्या, असा काहीतरी भाव येऊ दे ना. वा वा. पुढचा पाठ मागचा पाठ. हस्तमुद्रा कधी शिकलोय आपण? हस्तमुद्रा आपण 1.5 वर्षापूर्वी शिकलोय. काय ग प्रिया, हस्तमुद्रा 1.5 वर्षापूर्वी शिकलोय आपण की लहानपणापासून शिकतोय? काय काय घरी लाईट गेल्यावर आपण मेणबत्ती पेटवतो, त्याच्या प्रकाशात कोणी शिकवलाय डायनासोर असं भिंतीवर हा ते शिकवलंय मी? अळी नाही शिकवली तुला अशी 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 जाणारी? बाबा ते पक्षी, मासा. काका सॉरी अरे. काका, काय करताय तुम्ही? ओ काका, हरणावर हरिण बसले, 2 हरणं जातात, असं सुद्धा तिला पण या हस्तमुद्रा वेगळ्या आहेत ना. कथकच्या हस्तमुद्रांबद्दल बोलतेय ना मी काका. अरे बाबा, हे नवीन नवीन गोष्टी एक- नवीन 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 काही नाही हो. इसवी सन पूर्व 100 ते 200 वर्षांपूर्वी भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र लिहिलंय ना, बरं. त्यात आहेत या मुद्रा. काही नवीन माझ्या मनाचं करत नाहीये मी. आता ह्याचा हे बघ हे लक्ष नाही, एवढी महत्वाची माहिती देतात. काय म्हणाले या? आहे तिचं. नाही नाही, एक मिनिट. भरत रंगमंदिर कुठे आहे? पुणे. आता म्हणाल्या त्या. भरत मुनी म्हणतेय ताई, तुम्ही नका ना, तुम्ही जा ना घरी बाबा प्लीज. मी येते ना घरी रोजच्या हा, जा तू घरीच जा. तू गप्पा मार बाबांशी, बाहेर जा, त्यांच्याशी सगळ्या गप्पा मारून घे आणि नंतर ये. इथे गप्पा मारायला आलीयस? नाही ते काय सांगितलंय मी? नाही ते बर अजिबात हे करायचं नाहीये. इथे डान्स करायला येता, फक्त डान्स करायचा आहे. ओरडा ओरडा तिला, ओरडा, चांगला ओरडा. प्रियदर्शिनी चित्तरंजन नाम जोशी, गप्प बसायचंय आता. एक शब्द नकोय मला तुझ्या तोंडातून. फक्त कथकचे बोल ऐकू आले पाहिजेत मला आता. पटकन मला तिहाई करून दाखवा. मला एक शब्द नाही ऐकायचा आहे. तिहाई करायची आहे काल शिकवलेली. 1 2 3 स्टार्ट. धागे तिट धागे तिट धा, धागे तिट धागे तिट धा, धागे तिट धागे तिट धा. परत एकदा. हात कुठे करायचा आहे? 30 झाले. 30 मी मोजतोय. काय धागे 10, धागे 10, 20, धागे 30 30 काउंट करत जा. 1 2 3 स्टार्ट. धागे तिट धा, हा. धागे तिट मध्ये, वीस. धागे तिट धा. 30. काय बोलताय काका तुम्ही? नाही नाही, माझी पद्धत, मी अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये ना, या पद्धतीने मी ते लक्षात ठेवतो. लहानपणापासून याला सवय आहे. मी अभ्यास तसाच घेतलाय तिचा. काय आहे ना, अभ्यासामध्ये थोडंसं मनोरंजन टाकलं तर तो अभ्यास बरोबर लक्षात राहतो. काय ग? माझ्या लक्षात आहे हे ऑलरेडी बाबा. ओ 30 काय आहे ना, वो 30 आलं पाहिजे. उद्या काय बरं शिकवलंय? 30 30 म्हणजे 10चं वेगळं, 10चं वेगळं, 10 धागे 30. एवढं सोपं आहे ना बाळा ते. हो बाबा हो लक्ष दिलं लाज पाहिजे. वाटते का तुम्हाला? मग लाज वाटते? ताई ताई काका फक्त 10 मिनिटं इथे बसलेत आणि त्यांना कथक कळतंय. तुम्हाला 1.5 वर्ष झालं मी शिकवतेय, डोकं फोडतेय, कळत नाहीये अजून. लहानपणापासून आहे हुशार मी. तेव्हाचा मॅट्रिक आहे. 63% तेव्हाचे. अच्छा नाहीये. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. फोकस फोकस. इथे तुम्ही दर आठवड्याला येता, शिकता, तुम्हाला काही कळत नाही. काका इथे आणा जरा. नको बसा नको ताई, नको बसा तिकडे. काका तुम्हाला जे कळलंय ना ते मला पण नाही कळलंय. तुम्ही प्लीज समजावा ना. म्हणजे मी इतकी वर्ष शिकवते, यांना कळत नाहीये. तुम्ही एकदा दाखवा. म्हणजे बॅग ठेवता का जरा? आणि चपला पण. चपला नाही घालत ना कथक करताना? या ताई बस खाली. काय सांगायचंय मी? तुम्ही आता जे शिकवलं ना कॅल्क्युलेशन, हा. ते मला नाही जमत आहे समजावायला. ते करून दाखवा. धागे तिट धा, धागे तिट धा, धागे तिट धा करा ना. हे बघ काय यांनी काय सांगितलं हे. करून दाखवा पाय. करून दाखवा ना. हे बघा. धागे तिट धा, धागे तिट धा, धागे तिट धा. फोकस आपण इथे ना करा. हात, इथे ना हात.
कळतंय का हो ताई त्यांना किती पटकन कळतं. ग्रास्पिंग पॉवर बघा त्यांची. हो ताई. कधी कळणार आहे करा ना. मी करतो, मी करतो. धागी तुम्ही करताना मागे बघताय त्यामुळे. बेंड करायचं आहे ना. धागी तिथे धागी तिथे. हे बेंड करा फक्त. हा आणि खांदे मागे गेले पाहिजे. असं नाही, हे बघा असं नाही उभं राहायचं. खांदे असे मागे करा. ऐका लागतं हे मागे करा. मागे करा. मागे करा ना काका. असं उचलून मागे करा ना. असं करा ना. हा आता पाय मागे घ्यायला सांगितलं का मी. धागे तिथे धा ना. मग हा, करा हे मी ना. तेच करतोय. करा 1 2 3. धागेडी असं नाही केलं ना मी. कसं केलं ते करून पाय एवढा उचलला का मी. धागेडी बघितलं का. हो ताई असं नाही करायचं. मी काय करून दाखवत होते. एकदा ते दाखवता आत्ता का. लागला शेवटचं सणसणीत लागलं. सॉरी ते पटकन तुम्ही स्टुडंट झालात ना हो, आता. नाही. आता मी करते ते तुम्ही फक्त फॉलो करा. हो. हा, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली लक्ष एव्हाना द्या. कळलं असेल त्यांना. नाही करूया ना जरा पटकन. लक्ष द्या. हो ताई. असं करायचंय. हो करूया रेडी आहात ना. हा ताट राहा फक्त. चला 1 2 3 स्टार्ट. धगत तान धा 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 धीन घिन धगे तकत नकीट तकतीन. हात मागे घ्या ना. तकतीन तकता तीन. हा हात मागे हो. तकतीन तकता तीन. तकतीन किट तकत. हा तो पुढे घ्यायचा आहे ना. हा हात पुढे घ्यायचा आहे ना. इथून इथे न्यायचा आहे. हा चला आता हे करा. धा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की किड तक धा. चला फिरा. स्टेज कव्हर करा. स्टेज कव्हर करा. इकडे जा. स्टेज कव्हर करा. बाबा गोल फिरा. बाबा बाबा धा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की चला स्टेज कव्हर करा. धा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की किड पाय उचला. धा धागे तिट ना नागे तिट. बाबा बाबा धा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की किड तक. बाई तुम्ही हे जे बाई कुठे आहे? बाबा इथे या. इथे बाबा थांबा ना. काय काका कसं वाटलं कथ्थक. कथ्थक नाही हे थक्कत आहे थक्कत. थकून गेलो मी. चला ना मग ब्रेक संपला आता परत करूया. नाही नको कठीण आहे हे कठीण आहे. फक्त वय झालं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींमधलं सगळं कळतं असं नसतं ना काका. हा शास्त्र आहे हे. लोक रियाज करतात साधना करतात म्हणून शिकवतात. असंच घरी बसून येत नाही ते. आयुष्य जातं लोकांच्या कलमागे. खरंय. या करताय का अजून थोडं. नाही नको मला जरा- हवं तर क्लासच लावा. नाही नको मला काम आहे. जमेल तुम्हाला पण. अरे देवा. बाबा बाबा अरे हे कधी संपणार ग बाळा हे. बाबा मी पुन्हा इकडे चाललो तर परत घरी पाठव रे मला. रिया चल. सॉरी आमत करायचंय आता. मला काही ऐकायचं नाहीये. नीट झाला पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. ना दिन दिन ना तीन तीन ना तक दिन सुरू. धा तक तुंगा तागे तिगे धा धा धिंता हेता किडता तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदिगन ता थै तत थै आ थै तत थै थै तत थै 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 तत तत थै तत थै 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 तत 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 धा तत तत धा तत तत धा. व्हेरी गुड. वा खूप मज्जा आली. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हा कथ्थक ते थक्कत प्रवास कसा वाटलाय. प्रसाद सर. अरे कथ्थक्क करणारा प्रवास होता. सगळ्यात आधी आपण टाळ्या वाजवूया बाबासाठी. बाबा इतर वेळेला आम्ही बऱ्याचदा स्किट्स मधनं तुझ्यावर कमेंट करतो की झोपलायस का जागा हो पण आज तू जागा आहेस आणि तुझी जागा वेगळी आहे तू दाखवून दिलंस. मस्त कॉन्सेप्ट होती. सचिन गोस्वामींची कॉन्सेप्ट आणि ते संकल्पनेमध्ये जेवढे हुशार आहेत तेच हुशार दिग्दर्शक काय आहेत. तर इतर वेळेला जर का कुठलंही स्किट असेल तर तबला ढोलकी वाजवायचं तर बनेला बोलवतात. आज ते बोलायचं होते म्हणून बरोबर बाबाला बोलवलं. त्यामुळे एकदा दिग्दर्शकांसाठी पण टाळ्या. समय अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटचा पॅच करायचा होता म्हणून तू हे स्किट अख्खं लिहिलंस. बरोबर आहे. समाज माझ्या बाजूनी आहे लक्षात घे. आउटस्टँडिंग होतं ते जे काय केलंस. ईशा या निमित्ताने तुझं नृत्य कौशल्य पुन्हा एकदा दिसला. विशेष कौतुक तुझं.
प्रिया तू पण फार छान, तुला येतं मला असं वाटतं कथ्थक ना, का नाही? मला भरतनाट्यम येतं, कथ्थक नाही येत. ओके, हा, पण नवीनच म्हणजे होतं सगळं. डान्स तुला उत्तम येतो, तरी ते चुकण्याचं जे दाखवलंस ते पण विशेष कौतुकास्पद होतं, मजा आली. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि सादरीकरण पण वेगळंच होतं. आम्ही असं काही एक्सपेक्ट केलं नव्हतं. ईशा, तू किती स्ट्रिक्ट आहेस आणि शिस्तप्रिय आहेस, हे ज्या प्रकारे तू एक्झिक्यूट केलंस ते खूपच छान होतं. म्हणजे एक असा विचार आला की ह्या ताईंकडे गेलं तर कोणालाही नाच शिकायला येईल. त्यामुळे तू कॅरेक्टर फार सुंदर पकडलं होतंस आणि स्टुडंट्स पण मला सगळ्या आवडल्या. सॅमी, फार सुंदर. आणि ॲज युजल आम्ही प्रत्येक रिॲक्शन थरोली एन्जॉय केली तुझी. फार मजा आली. बाबाजी, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला स्टेजवरती आणि काय सक्रिय सहभाग घेताना बघून फार बरं वाटलं. ईशा ही फक्त उत्तम अभिनेत्री नाही तर कथ्थकमध्ये MA झालेली उत्कृष्ट नर्तिका देखील आहे. सगळं काही स्किटमधलं हे तिनेच कोरिओग्राफ केलं होतं आणि तिनेच आम्हाला शिकवलं. त्यामुळे तुझं विशेष कौतुक. आणि कोरिओग्राफ मी नाही केलं, सगळ्या पारंपरिक रचना आहेत. पारंपरिक रचना पण शिकवलं यांना. आम्हाला शिकवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच टीम. मंडळी, STच्या प्रवासात रंगणार आहे अंगाईचा खेळ. तर बघूया कसा जमतोय हास्य आणि सुरांचा मेळ. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, सातारचा विनोदी तारा रोहित माने, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो, हां मृणाल. हां निघालो आहे, आत्ता जस्ट निघालो आहे. हो अगं नाही यार, गाडी बंद पडली माझी मध्येच. हां बसनी येतो आहे. कसली सीटर आहे मग? हो येईन बाई, पोचेन वेळेवर, कॉल टाईमवर. नको तू मला हे करूस. हो माहिती आहे मला, रोमॅन्टिक सॉन्ग आहे सई तामणकर बरोबर, माहिती आहे. हो तिला काय साधं आहे, कॅब नाही आहे सांगायला, तिला पैसे मिळणार आहेत. माझं तसं नाही आहे. सई तामणकर बरोबर रोमॅन्टिक सीन यावर मी गुलकंद 3 करायला हो बोललो. मग तुला माहित नाही? हो डायरेक्ट गुलकंद 3च आहे. नाही ते काहीतरी एक स्ट्रॅटर्जी आहे की लोकांचं असं होणार आहे, गुलकंद 3 आला, अरे 1 आला, 3 आला, डायरेक्ट 2 कधी आला, या कन्फ्युजनमध्ये 2 शूट करायचा आणि रिलीज करून टाकायचा, अरे 2 आला. असं एक सागड्यांची एक लोकांना कन्फ्यूज करून सरप्राईज करण्याची एक स्ट्रॅटर्जी आहे काहीतरी. त्यांनी सांगितले, आता आय डोंट नो काय त्यांचं पण आहे. होय ग येतं ग बाई, नको ग मला त्रास, मला झोपू दे ना. आता 2 दिवस जागरण झालंय, मला 7 वाजता आता फोन करायचा डायरेक्ट. हां हे बघ, प्रसाद ओकांच्या आधीच येईन मी, प्लीज. हां चल ठेव फोन. असे बा काका, थँक्यू. तुम्ही गाडी थांबवलीत माझ्यासाठी, खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय थँक्यू, नाही नाही गाडी थांबलीच पाहिजे. शासनाचा हे नियम आहे ना, हात दाखवा गाडी थांबवा, म्हणून गाडी थांबवलेली आहे. हात दाखवला मग गाडी Yes, yes, yes. हे बोलले म्हणा, हे ऍक्टर आहेत, अच्छा, अच्छा. मी तुम्हाला ओळखत पण नाही हो. काय करता तुम्ही? हास्य जत्रेत काम करतो मी. आता जत्रेमध्ये तुमचा आकाश पाळलाय. वा. आकाश पाळला नाहीये. मग पोपट आहे ते, ज्योतिषी पॅरेट 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 असं ते. जगातला कुठला पोपट पॅरोट असं बोलतो मला खरंच सांगा. ज्योतिष आहे ते. जत्रा नाही, हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे सोनी मराठीवर, सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. त्यात मी काम करतो. गुलकंद 3च्या शूटसाठी चाललोय मी आता. लीड आहे मी सई तामणकर बरोबर. गुलकंद 1 कधी येऊन गेला? तुम्ही एसटीतनं बाहेरच नाही पडत का? कुठे टाइम मिळतो म्हणा. नाही म्हणून माहित नसेल हो तुम्हाला. असंच आहे ठीक ते. आहे, हरकत नाही, बसा. थँक्यू.
आम्ही बघतोय बरं का, थँक्यू. आम्ही लय मोठं फॅन आहे तुमचं. हे तर लय याडा फॅन, हा लय याडा फॅन आहो. तुमचं हास्य जत्रा लावल्याशिवाय जेवतच नाही. हा यो लय येडा आहे. पोटात होतं का नाही हिच्या पोटात, तुमचं ती लॉलीचं लागला का नाही सीन, लाता मारायचं पोटात हिला. लॉली बघून हा ह्यांच्या पोटात लात मारायचा. हिच्या पोटात लाता हा नाही जाऊ. मस्त. भारी आहे बरं का तुमची, थँक्यू थँक्यू सगळी जोरदार करते ती एकदम. थँक्यू थँक्यू. ती ही आहे बघा एकटी, असं झाड आहे, झाड एकटी. ती नाही पहिली केस नव्हती त्याला, मग केस आणली तुम्ही त्याला. खांडेकर प्रसाद खांडेकर. तिला का झाड म्हणजे झाडच आहे ती. असं नका बोलू. आणि ती नव्हे आपला आवडते ते हडकुळ आहे एक, बघ ती कसलं भारी करते हडकुळ. आणि ती ही टकलं आहे ना, टकलं. अहो समीर चौगुले प्लीज. नाही नाही ती नाही, अख्खा टकलं आहे ती. अच्छा अच्छा. समीर चौगुले कसं कंपाऊंड वॉल आहे ना, हो ती नाही. एक आहे बघा तुमच्यामध्ये सपाट आहे अख्खं. श्याम राजपूत. श्याम राजपूत. हा ती श्यामची हे लगा ती काहीतरी ते अंडू भाषा बोलते. अहिराणी अहिराणी. हा मग ती लय वाढ बोलतं. Yes, yes. मला ती लय भाषा आवडते, मला शिकायची ती गोडला वाटते लय ती. शिका शिका. भारी भारी. आणि ती एक आहे बघा तुमच्यातलं, ती तोंड बघूनच कळते किरकिर असणार ती. पृथ्वीक प्रताप. लगी ओळखलं तुम्ही बरं का, नाही नाही तसं वल्ल्या ओळखलं तुम्ही. बघा हे असं बोलू नका. नावं आहेत की नाही त्यांची. नाही ती का? मग असं ते साड्या किरकिरे असं नाही, वाईट वाटतं, चुकीचं वाटतं की नाही खरंच. प्रेमानं बोलते हो. हा नाही आम्हाला कसं आवडतं का नाही तुम्ही लोक लय, तर Thank तुम्ही you. त्याचं झाड जसं भारी वाटतंय जरा मला. थँक्यू थँक्यू. म्हणून बाकी बा मस्त फॅन आम्ही, लय जोरदार फॅन तुमचं. हे तर म्हणजे झोपला का ग? झोपला ना एकदाचा, बरं झालं बाबा. आईला लय ताप आणला हो डोक्याला ह्यानं. होय हो, लय ताप आणला डोक्याला, तर नुसतं रडतंय सारखं, नुसती पिरपिर 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 लावली अहो. मला सांगतं. हे पोटात दुखतंय जरा त्याच्या. अच्छा. नाही तुम्ही एक काम करा, त्यांना ओवा द्या खायला. आता ओवा तोंडात चावायचा, आता असं करायचं आणि पोराच्या तोंडाची फूक मारायची. सागला त्याची गॅस बाहेर पडून जाते आहे का नाही. नाही तर हिंग आहे तुमच्याकडे, हिंग त्याच्या बोंबीत भरा एकदम बरं. नाही नाही तसं काय गरज नाही. आता झोपलंय, आता देव पावला समजायचं, झोपलंय निवांत, आता काय विषय नाही. आईला लागलं परत रडायला, बॉम्ब लायला. ओ ओ ओ काय होतंय, काय होतंय बाबूला? हा पोटात दुखतोय, पोटात दुखतोय. भाऊ झालाय बाबूच्या पोटात. बघू बरं, असा भाऊ काढायचा बाहेर पोटात, फेकून द्यायचा आता आपण. गेला का भाऊ? आता लालायचं नाही, कसा काढायचा भाऊ? दादा दादा झोपायचं बरं का? दादा 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 काय करताय? काय झालं? थांबवा हे भुसांग भुसांग. झोप नाही येते, खूप रडतोय तो. रडणारच की हो आता, बाळ आहे म्हणल्यावर रडणारच की. हा पण जरा त्याला सांगू पण शकत नाही ना, रडायचं नाही, लढायचं. द्या टाळी. अहो, द्या की. वापरा हास्य जत्रेत तुमच्या, बिंदाच वापरायचं. आवडत लय तुम्ही बरं का, भारीच कार्यक्रम करताय तुम्ही. थँक्यू. तुमच्यातलं ती ही आहे बघा एकटी, ती नाही का ती म्हणते बघा, ती ही तर काय करते, ही तर काय करते, ही तर इथं थांबणार, मी तर थांबणार नाही. ती बारक्यालाच पण इकडे इकडे गंमत दाखवतो, इकडे. भोजने भोजने ओंकार भोजने. हा ती भारी, कवा बी जाते कवा बी येते ती. बस झाला आता, किती वेळा तेच तेच. थांबवा. आलं की धिंगाणा करते पण ती. हा मग आल्यावर जाळ असतोय गाड्याचा, ऐकत नाही कोणाला मग. आणि तुमचा तो ह्यो आहे ना विराज जगताप, त्यो सगळ्या मुख्य कलाकारांची नावं विसरून तुम्हाला विराज जगताप हे नाव बरं लक्षात राहिलं? नाही नाही तो काहीच करत नाही ना, तरी पण लक्षात राहतोय तो. खासियत आहे तिची ती, त्याच्यामुळे लक्षात आहे. झोपला का? हं? झोपला ना? नाही झोपल झोपल झोपल. तेच कसं आहे, त्याला गाणं ऐकायला लागतंय. या आमची बायको आहे ना, गाणं म्हणती जोरदार.
हिनं गाणं म्हणायला लागलं की नाही मग गडी गुडूपच होणार 2 मिनिटात विषयच नसते मग वा वा वा. लय लढा आहे हो आईचा लढा आहे. हा नाही ते लळा आहे म्हणून अंगाई म्हटलं जातं ना. आईचा लळा म्हणून अंगाई. अरे हो हो मधी मधी चेकळा दे ती मधी मधी होतंय त्याला कळणं झालंय काय होतंय ती पोटात दुखतंय ना जरा पण होईल तुम्ही झोपा दादा तुम्हाला काय हा नाही मी झोपतो. तिला सांग ए नाही मी म्हण की गा ना ते अंगाई म्हण की त्याशिवाय झोपायचं नाही ती म्हण म्हण याला चंद्र झोपला रे तारे झोपले रे बाळा आई ताई आई ताई ताई तुला देते मी सोन्याच्या वाळा 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 आई ताई 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 चंद्र झोपला तारे झोपले सगळे उठले बघा जरा जरा हळू. ऍक्टिंग आहे काय करताय यार आता या झोपवतायत का उठवतायत खरंच कळत नाहीये काही. गोडवा आहे की नाही गळ्यात गळ्यात गोडवा आहे? झोपणारच गडी बघा दमी तू गात राहा ती चंद्र झोपला रे तारे झोपले ग बाळा पांढरा टी शर्ट बघ, पांढरा टी शर्ट. झोपू दे झोपू दे. कुठे झोपतंय तुला देते रे सोन्याच्या मी ताई 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 झोपलाय तो. हं? झोपला आता तुम्ही बस करा. हं? बसच केली की ट्रेन थोडीच केली घ्या 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 चित्रित माझा आहे स्वतःचा हाय गै नाही करायची बिंदाच घ्यायचं गरज आहे ह्या विनोदांची गरज आहे. अरे वापरा वापरा सगळी भारी तुमच्यातली ती ती ही आहे की नाही मधुबाला मधुबाला हास्यजत्रेत कोण मधुबाला? ती हट्टी कट्टी नाही का ती हट्टी कट्टी मधुबाला इमॅजिन करायला जरा कठीण जातो मला. ती ही नाही का ती बारक्यात ताप इलो बारक बाई हिला ताप हिला काहीतरी म्हणत असती ती रसिका रसिका मधुबाला हाय. म्हणजे मधुबाला पण मधुबाला नाही रसिका मधुबाला. जोरदार आहे ती भारी आणि ती ही आहे बघा ती ती सलमान खानच्या बहिणी कधी दिसती बघा ती वनिता ती गायला यो काय जोरदार गडी आहे होय. गडी नाहीये तो. गडी नाही का म्हणूया. वादळ ती वादळ हा हे म्हण. काय लगा करणार भूमिका ही जी ती म्हातारीची भूमिका लय भारी वाटवणार हं बाई ती लय जोरदार आहे बाई ती वा. आणि मुरनाल मराठी एक नंबर तुमच्यातली हं. मराठी भारी. सगळ्या मुख्य पात्रांची नावं तुम्ही विसरताय आणि मृणाल मराठे तुमच्या बरी लक्षात आहे. आणि ती मध्ये मध्ये ती पण दिसती बरं का अरे मध्ये मध्ये येते म्हणजे 4 एपिसोड मध्ये अशी डोकावून गेली आहे ती फक्त. इथे हजार एपिसोड केले लोकांनी यांच्या एक लक्षात नाही 1000 एपिसोड झालेत तरी. 1000 पण झाले एपिसोड. जगात टीव्हीचा शोध लागलाय माहितीये ना तुम्हाला काका? केबल वगैरे केबल आलाय. करा काय ते करा झोपू द्या. लागलं रडायला नको 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 त्याला सांगा झोपा आता म्हणावं त्याला. नाही झोपते झोपते ना गोठणे वाले तयार राहा, ना गोठणे वाले तयार राहा. अरे कशाला ओरडताय काका? ते बाळ परत रडायला लागलं ना आता. काय तुम्ही नका ना ओरडू. हो म्हणजे काय प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगू काय? हेच काम आहे मला काय एवढंच काम आहे. अहो नका ओरडू. ते बाळ रडेल त्याचं काय नाही हो. आता ती बाई गाणार. निज निज रे माझ्या तानुल्या रे बाळा आई गाते ग ताई 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 थांबा ना ताई. नका ना काय म्हणजे हा खराच आवाज आहे का यांचा? काय निवडणुकीला एबी बॉम्ब खाल्ला होता यांनी? पडला
येऊ नका वापरू तुमच्या हस्ती खरंच नका वापरू. मी विनोद करत नाहीये, प्लीज त्याला शांत करा. इथे नाही. झोपमोड होते यार माझी. चंद्र झोपला रे, तारे ताई थांबा, प्लीज थांबा. आणि रडतायत ते. असू दे तसाच आवाज आहे. असाच आहे म्हणजे इथे त्रास होतोय मला, झोपमोड होते मला, उद्या सकाळी शूटला जायचंय. अहो, ह्याच आवाजावर पसंत केली तिला मी. ह्या आवाजावर मग तर काय बघण्याच्या कार्यक्रमाला म्हणजे गायली होती गाणं. काय लगा गाणं होय. म्हण की गाणं ती कुठलं गाणं म्हणली होती? मला वेड लागले ताई 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 प्रेमाचे. ताई ताई काय झालं? मिलू तुम्ही ते काय होतंय? वरचे स्वर लागती नाही ती. प्लीज नका गाऊ. नाही त्यांनी काल रात्री भज खायला दिलं ना, तेलकट तुपकट खाल्लं की मग आवाज जातोय ठीक माझा. आहे ठीक आहे ठीक आहे. ते वरचे लागती नाही ती. नका गाऊ भारी पण. गाती म्हण नको नको नाही 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 भारी माझी गाती अहो, मी- काही गरज नाहीये. माझी इथे झोपमोड होते, मला झोप लागत नाहीये इथे. मला उद्या शूटला जायचंय, प्लीज थांबा. कुठले काही ना काहीतरी आपलं. मला काय झालंय तो झोप मोड व्हायला. तुम्ही झोपा किती म्हणते. अहो झोप मोडवायला म्हणजे किती रडतंय तुमचं बाळ, म्हणून झोप नाही येते. रडणारच की हो. रडणार नाही तर बाळ आहे की काय. तुम्ही रडला नव्हता होय. काय संबंध आहे मी रडणं? तुम्ही काय काय पोटात ना आला तो रडलाच नव्हता का मोन्या होता. मोन्या काय मोन्या? हा? मोन्याचं आहे मध्ये? बाहेर आल्याला डॉक्टरनं डोंगरावर चापट्या हाणल्या असतील तेव्हा का रडला नव्हता का तुम्ही? हो ढुंगण वगैरे बोलू नका, ऑफेन्सिव्ह होत आहे आता हे. काय सांगू नका मला. मला काय सांगू नका नाही. काय धरणं काय बोललं तुम्ही लागलंच बोलायला लागला आता मग. मी झोपतोय ना, मला झोपू द्या. झोपा ना मग मग तुम्ही. मी झोपतो नाही मग ना. झोपा की मग अरे डोळे बंद आहेत तर झोपलोच आहे ना आता. झोपा मग झोपा. झोपलोय. झोपा. तो म्हण गाणं म्हण. ठीक आहे, गाणं आहे. लय झालं मग आता. थांबा आता. ऍक्टर आहे म्हणून आपलं मग धरणं काय बोललं तर लयच करते माणूस लगा. याला उगाच या बस मध्ये आलो ना, खरंच कळत नाही. मग कशाला आलाय बस मध्ये मग. करा एक चांगली ऍक्टिंग करा, चांगलं पैसे कमवा, चांगल्या गाड्या बिड्या घ्या आणि फिरा मग गाडीत. कशाला बस मध्ये आलाय वामलाय. ओ गाडी आहे माझ्याकडे, बंद पडली आहे गाडी. कशाला खटारा गाडी घ्यायची जुनी मग डंपरगत. हा चांगल्या गाड्या घ्या, नव्या गाड्या घ्या ना. नुसतं आपलं जाताय दौऱ्या बिवऱ्याला कुठे ह्याच्या त्याच्या गाडीला टिकून काढणार रिला बिला फोटो. ओ, हे बघा गाडीत रील काढणारा मी नाहीये. तुम्ही काय सांगताय तेव्हा? प्लीज तुम्ही शांत बसा, मला झोपू द्या. झोप बेने बेन्या बी नाही बोलता येते हो. बेने बोल- झोप गप. इथं काय लगा बाहेर रडते तर रडते ना, मग रडते तर रडते. आता नाही आता कोण काय बोलणार, तुझा काय प्रॉब्लेम? झोप गप. ते नाहीच बोलणार आहेत ते काय मला ते आता शांत आहेत. झोप हा. बाळ शांत आहे. शांत आहे तर मग मी रडायला हवीन त्याला. तुला काय करायचे? झोपलोय यार मी. हा झोप तू. मी झोपलेलोच आहे. हा झोप. तू म्हण गाणं म्हण. गाणं म्हण तू. म्हण गाणं. म्हण गाणं. कशा निजा निजा रे माझ्या तानुल्या रे बाळा. सा 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 रे 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 रे. निदा निदा ग ग ग प ग प. ग प प प ग ग ग प ग प प प. झफ फ झफ फ झफ. ओय, 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 ओय. कुठले स्वर आहेत? झापप झा आणि फा हे कुठले सूर आहेत? चुकीचं गाताय सगळं तुम्ही. आवडतंय. त्याला आवडतंय म्हणून झापप घाल. काय पण का तुला काय करायचे? अहो पण ते चुकीचं. तुला लय कळतं गाण्यातलं. अरे कळतं म्हणजे झ आणि फ सूर नाही तेवढं तरी कळतं मला. नको लय शहाणा बनूस. जण फम काय पण ती अंग 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 करून गाणं म्हणाल ती. तुला काय करायचे? हे बघा. तुला लय कळतंय का गाण्यातलं? हो. तुला माय बघितलंय टीव्ही आम्ही. त्या ठोचन मजनू मध्ये काय करतोय ते लोचन सगळं- मजनू आहे ते. लोचन मजनू आहे. कोण ठोचन मजनू? शानपणा करतोय तुला. लोचन. तुला ह्याला लय मस्ती आहे. इकडे दे. ओ, नाही, इकडे दे. मला इकडे दे बाळ, इकडे दे. इकडे दे बाळ, इकडे बाळ. बसती का वाजून मुस्काळात. दे इकडे बाळ. दे इकडे. दे इकडे. हा, धर. हा, घे. काय? हा, धर. अरे मला का दे? हा, धर घे. अरे मला का दिलंय बाळ? लय मोठा ही कळते ना गाण्यातलं. अरे पण मी काय गाणं म्हण. अरे का गाणं मग? झोपव बाळाला गाणं म्हण. अरे पण तो झोपलेलाच आहे ना ऑलरेडी. मी का ए रडकी आहे. नाही रडत तो उगाच का? अरे म्हण गाणं. इथून रडायचं आता. थांबायचंच नाही. रड तू. अरे नाही यार. अरे म्हण गाणं. मला बाळाचं मला टेन्शन येते यार. येडे का तुम्ही? म्हण गाणं म्हण चल. अरे काय गाणं आहे? म्हण. सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे. सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे. निंदिया के उड़ते पाखी रे, सपनों में आ जा साथी रे. रारी रारू
रारीरुम रारीरारुम रारीरुम. चुपकी हो गाव 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 उठा तुम्ही, उठा. ठीक आहे तुम्ही काय झोपलाय? त्याच्यासाठी आहे ना, हळू बोला जरा. अरे नागोठण्याला गाडी थांबली नाही. अरे नागोठण्याला गाडी थांबली नाही. हो 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 हो. हा. अरे ड्रायव्हर झोपलाय तिकडे. अरे, ए, ए, वंदना, गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी थांबव. ब्रेक, 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 ब्रेक. दमन 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 आहे का? नागोठणेवाले उतरा, नागोठणेवाले उतरा. अरे थांबा ना, कशाला ओरडताय? लागला ना रडायला परत तो. अरे, ओय, उतरा नागोठणेवाले, कोल्हाडवाले परत तयार राहा. काय ते त्याला गाणं म्हणले हो तुम्ही? आपलं का तरी रडायचं झोपता येते तसं काय तेव्हा? अरे झोपलंय का तेव्हा ते? अहो झोपला होता तो. इथं झोपलंय तेव्हा काय रडता येते नाही? अरे सगळे झोपले होते. थांब थांब बाबा, रडू नको, रडू नको. अरे 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 अरे. नाही 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 नाही, सगळं मिळणार, रडू नको. घ्या घ्या दे इकडं. घ्या. दे इकडं, असं नाही शांत व्हायचं. दे इकडं. दे इकडं. दे इकडं. हो. आयो. हा. हो. हो. झोप की बेने. तुझ्या आईला मस्तीला आलंयच वेरलंय. झोप नाही तर वाजवीन मोस काढात. अहो नाटक करू नको, झोप बेने. अरे ए, ए. मग अहो ओय. हं. हे कोण असं कोण झोपवतं? तुम्हाला काय करायची? अशीच भाषा कळती त्याला. झोपलं बघा, हे बघा, हे बघा झोपलं की नाही, हे बघा झोपलं की नाही. वेगळंच बाळ आहे सर. झोपायचं, शांतपणे झोपायचं बाबू. मडगे हाणणार नाही तर. हे बघ, कोण आहे बघितलं का? नटुकलं आहे, नटुकलं. नटुकलं आहे, स्वतः लय शान समजते. त्याला वाटते दुसरी इडी आहे ती. कळलं का? यांचं कसं असते, बड्या बड्या भातान ढोंगार खायला आता. हो त्यांना सांगा जरा. झोप बाबू, आता तुला पण हे जगात नटुकलं बनायला लागल. काय बोलताय? यांचं लय बेकार असते बाबा. कवा यांचा बाजार उठल काय सांगता येत नाही. हो हो हो. काय बोलताय तुम्ही? काय झालं? तुम्हाला कुठं काय बोलले? मग बाजार उठताय वगैरे, नटुकला वगैरे, मग कोणाला ह्यांना बोलताय? आमचं चाललंय ना बापल्या करायचं. पण नीट तुमचं चाललंय, माझा कशाला बाजार उठवताय? झोप बाबू, आज देतोय. झोप, नाहीतर तुला पण ह्यांच्यागत पोरगी मिळणार नाही. अरे काय बोलतोय? सिंगलच राहावं लागेल हो हो आयुष्यभर. हो. बाकी सगळं सोडा, हे आता तुम्ही पर्सनल होता. प्लीज जास्त बोलू नका. हे काय बोलताय तुम्ही? मी कुठं जाऊ? तुम्हीच बोलताय तिकडून. तिकडे ते हे ते वेगळं असतं. ते पण ते सांगायला पाहिजे लोकांना तिकडे काय नको कर. हे बघा हो, मी बाय चॉईस हे आहे, कळलं ना, सिंगल आहे. मी उतरलो ना मैदान. झोप. हा. झोप. झोप झोप बाबू. कन्नड घ्या हानू ह्या बेनेच्या. अरे का? त्याला टाकू का उलटा? अरे का? त्या रशीच्या जागी आडवा टाकू काय त्याला? घंटी वाजवू काय? अहो काय बोल? हानू कन्नड घ्या. हानू कन्नड घ्या. हसतोय तो, हसतोय. हसतोय. हानू कन्नड घ्या. गोड आहे, गोड आहे, मला जाम आवडतं. वड कसला विकृत बाळ आहे, विकृत. लोकांना मारल्यावर हसतोय. झोप ना, तुला काय करायचं? झोपतो. मी झोपलोच आहे ना. झोप. ह्या काकाच नड घ्या. हानू का? जाम गोड आहे. हे माझे गुगुलू, हे माझे बुगुलू. वा वा, खाऊ चला, खाऊ खाऊ. किती गोड. ए, गाणं गाऊ, मी गाणं गाऊ. शिट्टी वाजली. अरे थांबा ना, थांबा ना, कशाला गाताय? हा गाताय, तो रडायला लागला, आता परत त्या गाणार. हो, थांबवा, बस थांबवा, बस थांबवा. टिंग टिंग, बस थांबवा, बस थांबवा. मला थांबायचंच नाही या बस मध्ये. तुमचा आवाज, ह्यांचा आवाज, ह्याचा आवाज, मी तर मला निघायचं नाही. मला काय करायचं नाहीये. जा फक्त गेलो. अरे, घेऊन जा. वा वा वा,
या मंचावरचा बसचा प्रवास नेहमीच रंजक होतो, तो आजही झाला. आणि विशेषतः सुखकर प्रवासाच्या सगळ्या शक्यता मोडून काढणारं बाळ आम्हाला खूप आवडलेलं आहे. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा, मला प्रश्न विचारायचा आहे तुला. असे किती पैसे मिळाले तुला की तू ह्याच्याबरोबर रोमॅन्टिक सॉन्ग करायला तयार झाला? जलताय मजनू. राऊत किती नाही, लक्षात घे. माफ करा. येऊ द्या सर. एक लक्षात घे, तू कितीही तिकडे प्रयत्न कर, हिरवळ कुणाच्या बाजूला आहे? हो तो है सर. अप्रतिम अप्रतिम. नमा तुझं गाणं अप्रतिम वाईट आणि राऊत तुझं गाणं अप्रतिम छान. म्हणजे दोन्ही टोकाची गाणी ऐकायला मिळाली. सावत्या, ओ हो क्या बात आहे. वा वा. अरुण क्या बात आहे, बहारदार. मला अरे सई तुझं अभिनंदन. सई तामणकर यांचे चालक सद्दाम यांचं रंगभूमीवर पदार्पण झालं या या स्किटच्या निमित्तानं. गालातला गालात. आणि आपला सरताज जो होता, सरताजच्या मागे एक पांढरा टी शर्ट घातलेले गृहस्थ होते. किरण, त्यांचं नाव किरण इलेक्ट्रिशियन. ते इतकं कमाल एक्सप्रेस करत होते की क्या बात आहे. वा वा वा. अशा विविध भावभावनांनी भरलेला हा प्रवास होता आणि तो अत्यंत रंजक झाला. आणि अर्थातच सरांचा लहान बाळाचा आवाज, तो पण एक, त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. फार मजा आली तुमच्या सगळ्यांमुळे. मस्त. सई, मॅडनेस परफॉर्मन्स होता. अरुण, आता तुम्ही ना कधी भाजी म्हणून येता, कधी लोणचं म्हणून येता, कधी चटणी म्हणून येता, कधी मीठ म्हणून येता, कधी चपात. आम्हाला सगळ्या रूपात तुम्ही आवडता आणि सगळ्या रूपात तुमची जी चव आहे तुमच्या परफॉर्मन्सची ती तेवढीच डिलिशियस असते कायम. आज पण तुम्ही भयंकर आवडलात, फार मजा आली. आम्हाला बाकी सगळ्या मेंबर्सना बसमधल्या बघून पण तेवढीच जास्त मजा आली. मला असं वाटतं की तुम्ही जे मेन परफॉर्मर्स आहेत ते अशी एनर्जी स्प्रेड करता की तुमच्या एनर्जीचं ट्रान्सलेशन होतं आणि तिकडून पण एक वेगळा परफॉर्मन्स, वेगळी एनर्जी आमच्यापर्यंत पोचते आणि ती खूप छान असते. सावत्या मस्त. मला असं वाटतं काही फॅन्स असेच असतात फिल्टरलेस, आणि त्यांच्या कॉम्प्लिमेंट्स पण आपण फिल्टरलेसच रिसीव्ह करायचे असतात. त्यातला तू एक होतास. आधी चांगलं बोलत बोलत नंतर तू जी बॅटिंग केलीस ती अशक्य होती. राऊत मस्त, मजा आली. इरिटेशन आपल्याला फारच छान जमतं आणि त्याच्यात तू एक्सपर्ट आहेस, पण गाणंही तेवढंच छान सॉफ्ट होतं. आणि असंच गाणं होतं की तुझ्या गाण्यावरती सगळी बस झोपली, हे खूप अगदी पटण्यासारखं होतं. त्यामुळे त्याला न्याय दिलास. मजा आली. वी एन्जॉयड. थँक्यू. मंडळी, आता आपण या मंचावर अनुभवणार आहोत एक धार्मिक यात्रा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा गुलाल उधळण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. वनी वनी वनी, बेल वाजते, उघड ना प्लीज. मी उघडतो. येस. बोच नाही, या प्लीज प्लीज कम इन, प्लीज प्लीज. नाही, असू द्या या प्लीज या या. वनी सर पाणी यांना भोजनेसाठी. हां भोजने या, बसा. या इथे बसा. इथे या, बसा. बरं झालं तुम्ही आलात. प्लीज बसा. आरामात बसा. हां नाही सर, ॲक्च्युली मी बसत नाही, मला बसायला वेळ नाही, फक्त फाईल्स बघतो आणि निघून जातो. नाही, बसा ना थोडा वेळ. एवढी काय घाई आहे, कुठे जायचं आहे का? नाही सर, ॲक्च्युली रविवारी रात्री मी लवकर झोपतो, कारण सकाळी ऑफिसला उशीर झाला तर सर ओरडतील ना. मीच सर आहे तुमचा, मीच बोलवलंय तुम्हाला. बसा. ऐका ना, हां, स्वेटर लागणार आहे का? आता उन्हाळा सुरू झाला, आता कशाला हवंय स्वेटर? उन्हाळा हिवाळा तुम्हाला कळतो का? रात्र झालं की वारा भरतो अंगात.
थंडीचं बोलतायत अच्छा, थंडीवाला वाजते ना त्याचं हो रात्र असं सुरू होतं त्यांचं. मॅडम काय बोल जात आहे का मॅडम जात आहे का सॉरी विचारायला नको असं डायरेक्ट पण नाही नाही विचारा काही नाही. आमचं तर आज बाई नशीबच उघडलं. तुमचे साहेब चक्क चक्क मला बाहेर फिरायला घेऊन चाललेत. बापरे. वनी काय काय करतेस हा काय बोलतीये? खरं ते नाही बोलत आहे का? खोटं बोलते मी तुम्हाला. इतकी वर्ष सांगते मला इथे घेऊन जा, तिथे हिमाचल, शिमला, मनाली कुठे कुठे घेऊन गेला. अगं वनी, अगं. मी आपलं ऑफिस, माझं ऑफिस, माझी मीटिंग, माझं ऑफिस, माझं मीटिंग. त्याच्यातच कोणाबरोबर तरी लग्न केलं असतं तर मग दोघेच गेला असतात ना ऑफिसला. अरे वनिता पण हे गंमत करते ती हा. एनिवे जे महत्वाचं सांगायचं आहे ते पटकन सांगतो. हे बघा या फाईल्स, सर याच 3 फाईल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. फाईल्स येस येस, ही पहिली जी फाईल आहे ही आपल्या कंपनीची आहे. बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. ओके. आणि या 2 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या कोणाच्या आहेत? MHJ आणि MHJ ग्रुप्सच्या. अत्यंत मोठा ग्रुप आहे, मोठी कंपनी आहे. उद्या ऑक्शन आहे, लिलाव आहे. त्यांनी 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहेत त्यांचे लिलावात काढलेले आहेत. टेंडर निघालेलं आहे. आपल्याला 5ही प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याकडे घ्यायचे आहेत. कळलं? ओके उद्या मी नसणार आहे, सुट्टीवर आहे. माझ्या ॲब्सेन्समध्ये मला हलगर्जीपणा नको आहे. नाही सर बिलकुल नाही. पण सर कुठे जात आहे? सॉरी म्हणजे तुमचं पर्सनल आहे. नाही 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 पर्सनल काही नाही. मोरगावला जातोय. हां, मोरगावला चाललं. अच्छा मोरगाव हो. म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला. हा ऍक्च्युली मला खूप टेन्शन आलंय. काय ना उद्या नेमकी संकष्टी आहे त्यामुळे गर्दी असेल, गाभाऱ्यात दर्शन मिळेल नाही मिळेल. हो मॅडम तुम्ही मोरगावला म्हणजे आपल्या गावी जाताय? तुम्ही मोरगावचे आहात? नाही माझा भाऊ तिकडे असतो. अच्छा. प्रल्हाद भोजने. प्रल्हाद भोजने. हो म्हणजे मंदिराच्या अगदी समोरच त्याचं हारा फुलाचं दुकान आहे. अच्छा. तिथे जायचं, त्याला सांगायचं चिकण्याने पाठवलंय. कोणी पाठवलं? कोणी पाठवलं? चिकण्याने. कोण चिकण्या? मी सर ऍक्च्युली मला लहानपणापासून माझी सगळी भावंड चिकण्या म्हणून हाक मारतात. नक्की चिकण्याच म्हणतात की? हो सर. म्हणजे माझे सर असे गाल ना लहानपणी असे गुलाबी गुलाबी टोमॅटो सारखे होते ना, म्हणून जो तो यायचा असे गाल ओढून चिकण्या म्हणायचा. हो हल्ली कसं सर हीट वाढले ना, ग्लोबल वॉर्मिंगमुळे गाल लाल होत नाहीत. मग गाल लाल होत नाहीत, नाहीतर तुम्ही पण मला चिकण्या म्हटलं असतं. एक मिनिट, ते काय सांगत होता तुम्ही? गाभाऱ्याचं काय सांगत होता? हा तर मॅडम माझा तो भाऊ आहे ना प्रल्हाद भोजने, त्याला जाऊन फक्त सांगायचं चिकण्याने पाठवलंय. म्हणजे तुमचे हात धरून तो अगदी मयुरेश्वराच्या गाभारात नेऊन उभं करेल तुम्हाला. खरं? हो. देवासारखेच आलात हो तुम्ही. मी नाही आलो मॅडम, त्याने पाठवलंय. ओके. सगळं तो ठरवत असतो, आपण फक्त कृती करायची. मॅडम तुम्हाला खोटं वाटेल पण मला आत्ताच दिसतंय की तुम्ही दोघे मयुरेश्वराच्या गाभाऱ्यात उभं राहून दर्शन घेताय. साक्षात मोरावर बसलेला मयुरेश्वर सिंधुरासुराचा वध करतोय आणि तुम्ही मनोभावे ते पाहताय. वा भोजने कौतुक वाटतं मला फार. मला हे सगळं वध आणि वगैरे वगैरे सगळं माहिती आहे. सर अहो माझे मामा आहेत ना, दशावतारात काम करायचे. ते मला अशा वधांच्या गोष्टी सांगायचे. मला आजही आठवतं. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. थांबा सर. कोण? माझे मन माझ्याशी संवाद साधते आहे. रात्री माझं दुष्ट स्वप्न झाले. गुरु वसिष्ठास मी निवेदन दिले. तेव्हा गुरूंनी माझं प्रतकथन केले. म्हणाले त्वा अरण्यात जाऊन 3 श्वापदे वधून आणावी, जेणेकरून त्या दुष्ट स्वप्नाचे निवारण करण्यात येईल. आणि म्हणून गुरु आज्ञा ग्रहण करून मी अरण्यात प्राप्त झालो. परंतु श्वापद कुठे दिसत नाही. संपूर्ण अरण्य शोधून मी श्रम पावलो. कोण? आपल्या दिशेनं कुणी चाल करून येत आहे. कुणी श्वापद तर नाही ना? राजा महिंद्र सिंह, आपल्याला सज्ज व्हायला हवं. राजा महिंद्र सिंह, आपण सज्ज व्हायला हवं. येऊ दे. वा भोजने. अरे वा वा. खरंच सुंदर सुंदर.
फार छान भोजने, फार फार छान. म्हणजे मला खरंच आय वॉज अनअवेअर की तुमच्यात इतकी कला भरलेली आहे. वा, सर वा. दुसरी आहे बघा. नाही पण छान, मला कौतुकच वाटलं. म्हणजे मग आनंद याचा झाला की तुम्ही दशावतारातला भाग सादर केलात. मी कधी पाहिलं नाहीये, पण तुम्ही जे सादर केलं त्याच्यामुळे इच्छा झाली की जाऊन पाहावं प्रत्येक. वा, वा, छान छान. खरंच खरंच नाही खरंच थँक्यू. फार फार बरं वाटलं तुम्ही आलात. फाईल्स आठवणीने घेऊन जा. आणि रेफरन्ससाठी थँक्यू. प्रल्हाद ना? प्रल्हाद भोसले. थँक्यू. परत काही मदत लागली तर कळवेल. ओके. म्हणजे सर तुम्ही फक्त मोरगावला जाणार आहात? हो, फक्त मोरगाव. म्हणजे वेगळा प्लॅन आहे की समजा दुपारपर्यंत दर्शन झालं तर बाहेर जाऊन जेवायचं आणि मग रात्रीपर्यंत आजूबाजूच्या परिसरात फिरफटका मारून परत रात्री घरी. है ना? का काय झालं? नाही मला वाटलं तिकडूनच डायरेक्ट तुम्ही सिद्धटेकला जाल. परंपरेनुसार आपण मोरगाव नंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक करतो ना. हा पण नाही, तसं नाही करायला हरकत नाही, पण काय सुट्टी नाहीये मला, दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं आहे ना. सर ते सगळं तो बघेल हो. तुम्ही फक्त इच्छा तर दाखवा. नाही हो, इच्छा खूप आहे, पण असं अचानक कसं जमणार ना आम्हाला? अचानक असं काहीच जमत नाही. प्लॅनिंग करावं लागतं ना आम्हाला. असं अचानक- मॅडम भोजने आहे ना? तुम्ही नेताय सिद्धटेकला? नाही इकडे माझा भाऊ आहे ना, प्रल्हाद. आल्हाद भोजने. इथे पण आहे? अय्या. आपलं मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या एक्झिट गेटच्या समोरच त्याचं हॉटेल आहे. अच्छा. हो, आमचं लहानपणापासूनचं एक तत्व आहे, आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं, आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही. तिथे जाऊन फक्त एवढंच सांगायचं, चिकण्याने पाठवलं. भोजने, मला किती भाऊ आहेत? हे सोडा सर, तुम्ही फक्त जाऊन सांगा तर चिकण्याने पाठवलंय. तुमच्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था होऊन जाईल. अय्या, हो की? मग चला ना, जाऊया नाही ना. नाही, जरा थांब, थांब. एक्झिट गेटच्या बाहेर अरे पण तुला कळतंय का? ते मला सांगतायत की आपण मोरगाव करून परत सिद्धटेकला जायचंय. मग जाऊ ना. मी एकटा ड्राईव्ह करणार आहे, लांब आहे ते. आपला नेहमीचा ड्रायव्हर आहे का सोबत? नाहीये की नाही? थांब जरा. हा, मला चालणार असेल तर विश्वंभर भोजनेना सांगू का? आता विश्वंभर भोजने कोण आहेत? माझे काका कमाल ड्रायव्हर आहेत. अच्छा. तुमच्या पोटातलं पाणी इकडचं तिकडे होणार नाही. अय्या, बेस. मग झालं की सॉल्व. चला ना, जाऊया ना प्लीज. नाही, असं डायरेक्ट उठलं की निघाला असं असतं का? प्लॅनिंग लागतं एक. जरा थांब जरा. तर तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त हो म्हणून बघा, कदाचित मॅडमच्या तोंडून बाप्पाच म्हणत असेल. अय्या, हो का? हो म्हणा ना. नाही नाही हो नाही म्हणा. नाही, वनिता. हो म्हणा. नाही. हो म्हणा. वा, हो. आत्ताच फोन करा. आत्ताच आशुतोषला फोन करतो. एक वेळ भोजने, विश्वंभर म्हणालात ना? ते काका मग आशुतोष भाऊ. तो प्रल्हाद ना? आल्हाद ना? नाही सर, प्रल्हाद मोरगावचा, आल्हाद सिद्धटेकचा, सिद्धटेकचा. हा पालीचा. पालीचा काय? बल्लाळेश्वर. इकडे कोण चाललंय? सर तुम्ही आता सिद्धटेक करून येणार म्हणजे तुम्हाला पाली लागणार ना, मग येता येता बल्लाळेश्वर करून या ना. अय्यो, हो की? अरे काय हो की? करूया ना, करूया. नाही नाही, एक एक भोजने एक मिनिट थांबा. नाही नाही जमणार. काय? अरे मला सुट्टी नाहीये. कसं करू मी एका दिवसात सगळं मॅनेज? सर एका दिवसात करतात सगळे, तुम्हाला तर 2 दिवस आहेत ना. नाही नाहीये 2 दिवस माझ्याकडे. मला एकच दिवस सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी परत मला ऑफिसला यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी मॅनेज नाही करता येणार आहे मला. सुट्टी असती तर मी केलं असतं आणि काय ना, प्लॅनिंग शिवाय मी काही करत नाही. सर मी आहे ना प्लॅनिंग करायला, तुम्ही फक्त हो म्हणा. बघा मी तुम्हाला नकाशा दाखवतो. आता आपण इथे उभे आहोत. इथे नकाशा दाखवताय तुम्ही? बघा ना सर, एवढं काय, इथे आहोत आपण. बरोबर. आपण मोरगावला जाणार, तिथून सिद्धटेक, मग पाली, थोडं खाली आलो महड, आणि तिथून लगेच थेऊर. झाले का? 5 गणपती पाच गणपती झाले ना. आता 5 आणखी 3 मिळवले, किती झाले? 8 झाले. झाले अष्टविनायक. अरे भोजने थांबा जरा, थांबा तुम्ही. थांबा, गणपती नका वाढवू, थांबा जरा. सर मी सगळं बेसिक सांगतोय, सगळं रस्त्यात आहे हो. तुम्ही कसं टेन्शन घेताय? नको ना, काय गरज आहे? झाले अष्टविनायक. झाले ना अष्टविनायक. नाही नाही वनी, नाही झालेत. आपल्याला फक्त मोरगावला जायचंय. हे वेगळी अष्टविनायक टूर अरेंज करून देता येत आपल्याला. मी नाही करत आहे सर, त्याने केलंय. हो त्याने केलं सगळं. प्लीज जाऊया ना, नाही, अष्टविनायक होईल ना प्लीज. वनिता- एकदा तर करूया ना. अरे माझी सुद्धा इच्छा आहे ना, मला सुद्धा यायचंय, पण वेळ आहे का मला सांग? अष्टविनायक दर्शन करण्यासाठी मला 8 दिवस सुट्टी काढावी लागेल. मिळणार आहे का मला? कुणी सांगितलं 8 दिवस लागतात अष्टविनायक करायला? हो 3 दिवसात होतात अष्टविनायक. 3 दिवस? हो मी लगेच बाळू भोजनाला सांगतो. एक वेळ, बाळू भोजने कोण आहे आता? दादा माझा, अरे चिकण्याचा दादा. अरे पण प्रल्हाद आल्हाद नाही, कोण होता तो नंतर? प्रल्हाद ते आशुतोष, नाही सर ते सगळे वेगळे. हा दुसरा दादा, हा टूर प्लॅनर आहे, 1 नंबरचा टूर प्लॅनर. म्हणजे कुठेही निघताना कपडे कुठले घ्यायचे, बॅगा किती घ्यायच्या, चपला कुठल्या घ्यायच्या, कसं निघायचं, काय निघायचं, हे सगळ्याचं प्लॅनिंग तो करून देतो. आपण फक्त घरातून बाहेर पडायचं, तो परत आणून सोडतो. एक मिनिट. तर तो परत आणून सोडतो तर आपण बाहेर का निघायचं? हसले मी तुमच्या जोकवर. जाऊया ना. अरे, जाऊया ना. लॉजिक पण तुम्ही- अष्टविनायकचा योग जुळून आलाय. प्लीज जाऊया ना. अरे जाऊया नाही ना, नाही वनी please. एक मिनिट. अजिबात काही योग बिग जुळून आलेला नाहीये. या भोजनांनी मिळून योग जुळवून आणलेला आहे, जे मला जमणार नाही. मला नाही जमणार आहे. मला सुट्टी नाहीये, त्यामुळे मला जमणार नाहीये. नक्की नाही जमणार आहे? नाही जमणार आहे. नक्की नाही जमणार नाही जमणार आहे. मग मी एकटी जाते. ए ए ए वनिता, जाते. वनिता जातेस? जा जा.
गाडी येते चालवता तुला? गेलीस कधी एकटी आजपर्यंत कुठे? जा जा. एकटी कशी जाऊ? मॅडम माझ्याकडे आणखी एक प्लॅन आहे. काय? आपण नाहीतरी विश्वंभर काकांना ड्रायव्हिंगसाठी बोलवणार होतो. हो. त्यांची स्वतःची गाडी आहे. हा. मग त्यांचीच गाडी करूया. आणि जर गाडी करणारच असाल स्वतंत्र तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला सोबत घ्या ना. म्हणजे तुम्हाला सोबत पण होईल आणि दर्शन पण होऊन जाईल. बेस्ट की मंजूला करायचं होतं अष्टविनायक. मी तिला सांगते ती येईल. मग तुम्ही काकाला फोन करा. अरे काकाला फोन करा. आपण काय लगेच काकाला फोन करा? एक मिनिट लगेच करतो आता. ए ए ओय sorry. एक मिनिट भोजने. ताई काय ताई? सॉरी मी ते ओघात बोलून गेलो, माफ करा. काय म्हणालात? ताई म्हणाले अगं तुला. मग म्हणू दे की भावासारखी विचारपूस करतात. म्हण की रे तू दादा. वनिता म्हण मला ताई. वनिता आई, काय झालं दादा? दादा ओके भोजने 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 भोजने. दादा पाणी देऊ. नाही नाही एवढं आपुलकीनं कोणी बोललं नाही ना कधी, त्यामुळे मला असं भरून आलं. ठीक आहे आई दादा. एक सल्ला देऊ, हक्काचा सल्ला. आता तू मैत्रिणीला सोबत घेऊन जातेच आहेस ना, तर 3.5 शक्तिपीठ कर ना. संसारात बरकत येईल. अर्थात भाऊजींना चालणार असेल तर. भोजने बॉस आहे मी तुमचा. भाऊजी काय भाऊजी? बरं थांबा ना. तू बस ना दादा, बस ना दादा. भोजने जरा थांबा, आता जरा जास्त होते. काय आपण अष्टविनायक टूर पर्यंत होतो, ठीक आहे. आता हे देवी दर्शन कुठून आलंय मध्येच? करूया ना. हा मी नाही आणलं सर, त्यानेच आणलंय. हो आणि आपली तिकडे पण ओळख आहे. तुळजापूरला सुद्धा माझा भाऊ आहे. हो चिकण्याचा भाऊ आहे ना, व्यंकट भोजने. अरे काय वाटेल ते बोलताय भोजने तुम्ही आता. हा? जगात काय सगळीकडे ओळख आहे यांची. हे मला हा प्लॅन आवडलेला नाहीये तुमचा. आपण नंतर करूया देवदर्शन. हा हे असले काहीतरी आयडियाज देऊ नका. हो, करूया ना. असं काय अरे करता? करूया म्हणजे काही वेळ आहे का तुझ्याकडे? एकदाच होईल ना सगळं. काही गरज नाही. जरा शांत राहा भोजने. काही मला ही तुमची आयडिया आवडलेली नाहीये. तुम्हाला पण- काम सांगितलंय तेवढं करा, बाकी मला काही तर सांगा. जवळजवळ प्लॅनिंग झालं होतं. म्हणजे मॅडम मला काय म्हणायचंय, तुम्ही इकडे या. अरे आता आपण गाडी केलीच आहे ना, तर तुम्ही सगळ्या जितक्या तुमच्या मैत्रिणी अवेलेबल आहेत ना त्या सगळ्यांना घेऊन करा ना. आपण ज्योतिर्लिंग पण करू. भोजने खरं? माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आहेत, त्यांचं पण खूप वर्षांचा प्लॅन आहे. रखडलाय, नवरे नेतच नाहीयेत. सगळं- थांब एक मिनिट. 13-14 जण येतात. सावंत आहे, माळी तर येईलच, तिला आवडतं. कन्फर्म 14 जण येत. 14 जणी आहेत ना? मग आपण विश्वंभर काकांना सांगू. त्यांच्याकडे 14 सीटर आहे, 20 सीटर आहे, 30 सीटर आहे. आपण 14 जण आहेत, 14 सीटर करूया ना. नाही नाही आपण 30 सीटर करूया. का? म्हणजे साहित्य पण व्यवस्थित राहील आणि तुम्ही झोपून असं छान आराम कराल ना. शांत राहा जरा. थांबा ना, तुम्ही शांत राहा. अरे, ते काय चालेल, दादा. बोलतायत? दादा ऐक ना, तुला एवढं सगळं माहितीये तर तू पण चल ना आमच्या बरोबर. वनी वनी थांब जरा. भोजने चालेल. अरे चालेल, थांबा जरा एक मिनिट. वनी बस मागे जरा. चालेल काय चालेल? ऑफिसमध्ये काम करता तुम्ही माझ्या. आपल्याला एक ऑफिस आहे, तिथे आपल्याला काम असतं, तिथला आपल्याला पगार मिळतो. हे विसरताय का तुम्ही? आता तुम्ही माझ्या बरोबर येणार होता तेव्हा तुमचं काम कोण करणार होतं? भोजने करणार. हे करणार होते ना. मग आता त्यांचं काम तुम्ही करा ना. दादा माझ्या बरोबर येणार अरे, boss आहे मी. दादा अरे. येशील ना माझ्या बरोबर? किती दिवस लागतील आपल्याला? आता अष्टविनायकाचे 3 एका महिन्यात होईल सगळं पूर्ण. हो होय. अरे एक मिनिट. हो. वनिता 1 महिना नसतील ते. 1 महिन्याची सुट्टी मंजूर करा. वेडी आहेस का वनिता? काही काय बोलतेस? 1 महिना मी नाही देणार आहे सुट्टी अजिबात. स्वतः तर मनोभावे काही केलं नाही, दुसरा करतोय त्यालाही करू द्यायचं नाही. मनी नाही भाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भोजने मला सगळं मान्य आहे, पण प्रत्येक गोष्टीत गाणं गाण्यासारखं काय मला सांग. काही झालं की गाणं गाण्यासारखं काय मला सर सांग. मला भरून आलंय. भरून आलंय हे ना सर देवाचं बोलवणं आलंय. मला जाऊ द्या सर. मला सर आता थांबवू नका. ताई आपण कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत सगळे देव करूया. जा जा सगळं करा. पुढे जाऊन नेपाळला पण जा. हो चालेल ताई. पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दक्षिणकाली असं सगळं तिकडे करता येईल आपल्याला. तिकडे माझा भाऊ आहे, त्याला सांगू आपण व्यवस्था करायला. इथे पण तुझा भाऊ आहे दादा. आपला भाऊ सगळीकडे आहे. सगळीकडे. त्याचं नाव काय आहे? थापा भोजने. भोजने काय नाव आहे भावाचं? थापा भोजने. मला तुमचे सगळे भाऊ थापा भोजनेच का वाटतात? दादा इग्नोर 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 काय इग्नोर? काय वाटेल ते बोलतोय तो माणूस आणि तू लगेच विश्वास ठेवतीयस. बरोबर आहे. अरे यांचा भाऊ म्हणजे काय कांजणे आहे का सगळीकडे असायला? इग्नोर इग्नोर. चला 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 दादा दादा निघूया.
निघूया निघूया लगेच जा. निघूया म्हणजे वनिता अगं हे बघ तू आता चालली आहेस असं जाऊ नकोस मी सर, नाही काय ऐक, तू ये वनिता ऐक सर हे बघा काय? ह्या 2 अत्यंत महत्वाच्या फाईल्स आहेत हां. एमएजे अँड एमएजे खूप मोठी कंपनी आहे उद्या त्यांचं ऑप्शन आहे 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ते लिलावाला काढणार आहेत तर आपल्याला ते 5ही घ्यायचे आहेत ओके सर आणि सर मी नसताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका बस तेवढं करा ओके सर चलताय देताही मी घेतो वने भोजने येस वा 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 कुठे कुठे फिरवून आणलं तुम्ही आम्हा सगळ्यांना प्रहसनातनं वा विचारूया हास्यरसिकांना त्यांना ही भोजनेंची फॅमिली ट्री कशी वाटली आहे प्रसाद सर फार छान फार इंटरेस्टिंग विषय होता भोजने तुझा एक भाऊ खूप सुंदर कमेंट्स पण देतो म्हणे त्याला बोलवलं असतं बघ सर बोलवता 5 मिनिटं जाऊन येतो नाही, मजा आली इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि ज्या पद्धतीने ती ट्विस्ट झाली ती इतकी स्विफ्टली झाली की त्याची फार मजा आली म्हणजे कधी टांगा पलटी झाली पिपी तुझी ते आम्हाला कळलंच नाही आणि वनी ते पण मला आवडलं चलानापासून चलानापर्यंतचा जो प्रवास होता भोजा ते मधलं दशावतारातलं फक्त म्युझिक का ते गायलं का नाहीस तू ते मधलं नाही तो फक्त प्रवेश होता त्यामुळे गाणं मिळत नव्हतं हां पण त्याच्यासाठी आमचे कान तरसले होते तुझं गाणं ऐकायला ते ऐकलं असतं अजून बाहेर आली असती पण हेही नसे थोडके मजा आली इंटरेस्टिंग सई धमाल परफॉर्मन्स भोजने तुझं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडतं आणि आज खूप दिवसांनी ते ऐकायला मिळालं त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली पीपी आणि वनी तुमची केमिस्ट्री अफाट आहे आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स ज्या होत्या त्या तुम्ही फार मोठ्या केल्या तुमच्यामुळे त्या मोठ्या झाल्या आणि आम्हाला खूप मजा आली थँक्यू तर मंडळी हास्याची ही मोहीम इथेच थांबूया कारण वेळ झाली आहे निरोपाची पण भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन